या सृष्टीतील शक्तिरूप म्हणजेच आदिशक्ती। तुमच्या वस्तीवरील हे देवीचं रूप म्हणजे साक्षात आदि स्वरूपच आहे। सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या आदिशक्तीलाच यातना होत आहेत। महाराज, तुम्हाला समजत हवं आहे। वय महाराज, हवं तुम्ही काय बी सांगता, आम्ही समज करू। देवीचं रडणं थांबायला पाहिजे बघा। वय महाराज, अहो आता गावदेवीचा उत्सव जवळ आला आहे आणि त्यात असं काय बाय झालं म्हणल्यावर समधी बिथरले आहेत बघा। बानू, आदिशक्तीला शांत करण्याचा मार्ग मी तुम्हाला दाखवेनच, पण त्यासाठी साऱ्या वस्तीने देवीची मनोभावे भक्ती करायला हवी। आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत। वय शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या हे देवी प्रसन्न हो। हे जगन्माते प्रसन्न हो। हे विश्वेश्वरी या जगाचे रक्षण कर। हे देवी, तू या चराचर सृष्टीची स्वामिनी आहेस। तू या सृष्टीचा एकमेव आधार आहेस, कारण तू पृथ्वी रूपच आहेस। तुझा पराक्रम अनुल्लंघनीय आहे। तू जलरूपाने राहिली असल्यामुळे हे सर्व जग तुझ्यामुळे तृप्त होत आहे। तू अनंत बलसंपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस। तसेच या सर्व विश्वाचे मूळ कारण जी श्रेष्ठ माया ती तू आहेस। हे सारे जग तू मोहित केले आहेस। तू प्रसन्न झालीस तर या पृथ्वीवरच मोक्ष प्राप्ती मिळते। प्रधानजी, आता 12 वर्ष मला करा नदीचे दर्शन होणार नाही। इथल्या प्रत्येक जीवाचे भरण पोषण करा नदी करते। इथल्या अनेक वनौषधी तिच्यामुळेच पोसल्या जातात। इथले अनुपम सौंदर्य केवळ करा नदीमुळेच आहे। या भूप्रदेशावर करेचे खूप मोठे आशीर्वाद आहेत। भविष्यात लोकांनी तिच्याविषयी आदर ठेवला तर तिची कृपा अखंड राहील देवा। हे देवी, या जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सर्व तुझेच रूप आहे। हे जगदंबे, तू एकमात्र अशी आहेस की जी सारे विश्व व्यापून राहिली आहे। स्तुती करण्यायोग्य अशा सर्व वस्तूंपेक्षाही श्रेष्ठ अशी तू परावाणी आहेस। तुझी स्तुती आम्ही काय करणार? हे देवी, सर्वात मारूप विश्वरूप असलेली तू भोग आणि मोक्ष देणारी आहे। या वेदशास्त्रांनी तुझे स्तवन झाले आहे। तुझ्या स्तुतीसाठी शब्दात यापेक्षा आणखी चांगली वचने काय असणार?
म्हाळसा, हे शिवत्व ह्या क्षणापासून तुझ्या स्वाधीन झालं आहे. देवा, तुम्ही सगळ्यांना सोडून इथून जाता आहात याची वार्ता माझ्यापर्यंत पोचली. माझी आपल्याला प्रार्थना आहे की आपण आपला निर्णय मागे घ्यावा. हे देवी, मला तुम्हा सर्वांचे प्रेम समजते आहे, पण मला जाणे भाग आहे. हे माधवा, तुम्ही तरी त्यांना सांगा. तुमचं म्हणणं ते ऐकणार नाही तसं नाही. देवी, श्री खंडेराय इथून केवळ एका कारणासाठी नाही चालले आहेत. त्यांच्या या संपूर्ण प्रवासात अनेक जीवांचा उद्धार त्यांच्याकडून होणार आहे. अनेक धर्मस्थळांची निर्मिती त्यांच्याकडून होणार आहे. समाज मनाला पुन्हा जागवण्याचे मोठे कार्य त्यांना करायचे आहे. पण देवांना मी जाऊ दिलं तर भविष्यात इथली प्रजा मला दूषणं देईल. मी श्री खंडेरायांना जाऊ दिलं हीच माझी ओळख राहील. देवा, माझा उद्धार करा. हे करा देवी, ह्यानंतरच्या काळात तुझ्या काठी माझी पूजा होत राहील. लोक करा नदीच्या काठी जर माझी पूजा बांधून जागरण गोंधळ करतील तर त्यांना मी प्रसन्न होईल. लोक तुझे नाव आदराने घेतील. देवा, तुम्ही माझा उद्धार केलात. तुमच्या अनुपस्थितीत मी इथल्या सर्व माणसांचं, पशुपक्ष्यांचं, सर्व जीवांचं भरण पोषण आनंदानं करेन. करा, मला हे पात्र आता ओलांडून जाऊ दे. होय देवा, माझा नमस्कार स्वीकार करावा.
एरवी सतत तुम्ही आसपास असायचा, दिवसातून काही वेळा तरी दिसायचा. मला सोडून याआधी तुम्ही कधी गेला नाही. मला पाहण्याची इच्छा होती आहे हो. तुम्ही कुठे आहात, काय करता आहात? अहो, कुठे चालला आहात? म्हाळसा, तुम्हाला माझी आठवणही आली नाही ना? कितीदा तरी मला असं वाटलं की तुम्ही स्वतःहून माझ्याशी सुवर्ण दर्पणातून बोलाल. मी तुम्हाला बघायला, तुमचा आवाज ऐकायला किती व्याकुळ आहे हे तुम्हाला समजत नाही. तुम्ही परत या ना, हवं तर मी तुम्हाला न्यायला येते. म्हाळसा, मला पुढे पुढे चालत राहावं लागेल. खूप मोठा प्रवास आहे. जर तुम्ही माघारी फिरला नाहीत तर मी असं काहीतरी करेन जे आजपर्यंत कुठल्याही भक्ताने किंवा कुठल्याही पत्नीने केलं नसेल. प्रत्यक्ष श्री खंडेराय माझ्या म्हाळसाचे पती असताना तिच्या आयुष्यात सगळं मंगलच होणार, हाच माझा विश्वास. पण मग ह्यावेळी माझं मन अशुभ संकेत का देत आहे? झाली तयारी? अहो अहो, आलात? अहो, किती उशीर. जाण्याआधी तुळशी पुढे दिवा लावत होते. कधी एकदा जेजुरीला जातो असे झाले मला. यापूर्वी मी तुम्हाला जेजुरीला जाण्यासाठी इतकं आतुर कधीच पाहिलं नाही. का कुणास ठाऊक, पण मला सारखे असे वाटते की जेजुरीत काहीतरी अनर्थ झालाय. जे घडायला नको ते घडलंय. जोपर्यंत जेजुरीला जात नाही तोपर्यंत माझ्या मनाला काही स्वस्थता मिळणार नाही. चला. बुद्धिरूपाने सर्व लोकांच्या अंतःकरणात अधिष्ठित झालेल्या आणि सर्व मोक्ष देणाऱ्या आहे नारायणी देवी, तुला नमस्कार असो. कला, काष्ठा आदी रूपाने क्रमशः परिणाम देणाऱ्या आणि विश्वाच्या विनाशकालीही समर्थ असलेले आहे नारायणी, तुला नमस्कार असो. सर्व प्रकारचे मंगल करणारी तू मंगलदायी आहे. तू कल्याणदायिनी शिवा आहेस. सर्व पुरुषार्थ सिद्ध केलेल्या, शरण आलेल्यांना अभय देणारी त्रिनयना गौरी, तुला नमस्कार असो. या सृष्टीचे पालन आणि संहार करणारी तू शक्ती आहेस. सगुण, निर्गुण आणि नित्य असलेल्या हे नारायणी, तुला नमस्कार असो. देवा, रात्र झाली आहे देवा. तुम्ही दिवसभर काहीही अन्न ग्रहण नाही केलं. तुमचा उपास घडला आहे देवा. प्रधानजी, तुम्ही तरी कुठे काही खाल्लं आहे? माझ्यामुळे तुम्हालाही उपवास घडला. ह्या शिवलीलेत तुम्हाला खूप कष्ट पडत आहेत केशवा. देवा, तुमच्यावर अन्नपूर्णा रुसली आहे आणि पर्यायानं आमच्यावरही.
देवालाही उपवास घडतो हे या निमित्ताने कळेल सगळ्यांना. देवा, तुम्ही म्हणत असाल तर पंचपक्वानांचं ताट समोर आणतो. कसं आणणार माधवा? आता ह्या वेळी रिद्धी सिद्धींनाच सांगणार ना? मनुष्य धर्माचे नियम पाळावे म्हणतो. नंदीला हाक मारून तुमच्यासाठी लक्ष्मी देवींच्या हातचं गडावरून काहीतरी आणायला सांगू का? मनुष्य धर्मांचे नियम तुम्ही नाही मोडणार, मग मी तरी कसं अन्न ग्रहण करणार? मी कुठे फळं मिळतात का ते पाहतो. झाडं झोपली असतील, त्यांना आपल्यासाठी कसं जाग करायचं? देवा, झाडांची झोप नाही मोडणार मी. झाडा खाली पडलेली फळं मिळतात का ते शोधतो. बरं, देवा, फळं नाही सापडली. असू द्या. आज श्रीहरीच्या सहवासात आहे, त्यानेच क्षुधा शांत झाली माझी. पोटात अन्न नसले म्हणून काय झालं? पोट भरेल एवढं बोलूयात तरी. या क्षणी जर तुम्ही माझ्या समोर असता तर मी तुमच्याशी खूप भांडले असते. आज तुम्ही माझ्या समोर नाही आहात तरीही मी तुमच्याशी भांडणार आहे. इतकी आर्जव केली, इतक्या प्रार्थना केल्या, परोपरी मी तुम्हाला समजावलं तरीही तुम्ही थांबला नाहीत. मला सोडून जाण्यामागचा तुमचा हेतू काय? माझं काय चुकलं असं मी तुम्हाला अनेक वेळा विचारलं तरीही तुम्हाला ते सांगता आलं नाही. याचा अर्थ तुम्हाला माझी एकही चूक सापडली नाही. माझी बाजू सत्याची होती, आहे आणि राहील. माझा अव्यय करून तुम्ही तुमचा सन्मान घालविला आहे. हे सगळं करताना माझा अपमान होतो आहे हेही तुमच्या लक्षात येऊ नये. तुम्ही माझी प्रतारणा केलीत. मी याआधीही तुम्हाला सांगितलं होतं की कुठलाही अन्याय मी सहन करू शकत नाही आणि जो तो करेल त्याला कडक शासन केल्याशिवाय मी राहणार नाही.